पुढची बातमी पाहूया। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची पालिकांमध्ये युती करण्याबाबत मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू आहे हे असं कळतंय। याबाबत जयंत पाटील आणि राखी जाधव हे चर्चेसाठी मातोश्रीवर आलेले आहेत। सुमित सावंत आमचे प्रतिनिधी या संपूर्ण प्रकरणी अधिक माहिती देतील। सुमित, काय अधिक अपडेट आहेत? जयंत पाटील आणि राखी जाधव हे दोन नेते, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आता मातोश्रीवर पोहोचलेले आहेत आणि मातोश्रीमध्ये आता या खलबत होणार आहेत। कारण मुंबईमध्ये युती होणार की नाही होणार किंवा इतर शहरांमधल्या युती संदर्भातलं काय या सगळ्या संदर्भात संजय राऊत घोषणा करतायत किंवा ते बोलतायत, पण अधिकृतरित्या किंवा ऑन पेपर या सगळ्या संदर्भातली माहिती कोणती पुढे येत नव्हती। आणि आज जयंत पाटील स्वतः मातोश्रीवर आलेले आहेत। इथे राखी जाधव पण आलेत, कारण राखी जाधव या मुंबईच्या प्रमुख आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या, आणि त्या देखील त्यांच्यासोबत आहेत। आता मुंबईमध्ये 20 जागा आम्हाला मिळाव्या अशी त्यांची मागणी होती, पण ठाकरे बंधूंची युती झाली, ठाकरे बंधूंनी जागा वाटप करून घेतलं। त्यामुळे आपल्या वाट्याला नेमकं काय येणार हा देखील प्रश्न जयंत पाटलांचा किंवा राष्ट्रवादीचा होता। आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ते मातोश्रीवर आलेले आहेत। बैठकीला सुरुवात झालेली आहे। पुढच्या काही काळामध्ये लवकरच आपल्याला बैठक झाल्यानंतर कळेल नेमका काय तोडगा काढण्यात आलाय। जयंत पाटील जसं सकाळी राऊत म्हणाले की आमच्या सोबत असतील, ते खरंच तसं सोबत असणार आहेत का? जर ते सोबत आले तर त्यांना नेमक्या जागा कुठल्या मिळतील या सगळ्या संदर्भातली चर्चा होती आहे। जी, धन्यवाद सुमित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। जयंत पाटील हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। आता त्यांना सन्मानजनक जितक्या जागा हव्या तितक्या मिळतात का हे पाहावं लागेल। उद्धव ठाकरे यांची ते भेट घेतील आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना या चर्चेत काय तोडगा निघालेला आहे तेही स्पष्ट होईलच। थोड्या वेळातच या भेटीनंतर काय तोडगा निघाला आहे हे माध्यमांपुढे येईलच।